गरुडझेप अभ्यासिका या ठिकाणी विद्यार्थी वर्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। खोपोली खालापूर तालुका संघर्ष समिती करणार पाठपुरावा। रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून खोपोली व शिळफाटा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासिकेचा आरंभ करण्यात आला। परंतु गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून विद्यार्थी असुविधेचा सामना करीत आहे। अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे। नोकरी करून पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या अभ्यासिकेतील वाढीव वेळ मिळावा यासाठी आग्रही असून पिण्याचे पाणी याची गैरसोय असून स्वच्छतागृहाची स्वच्छता विद्यार्थीच करीत असतात व सदर ठिकाणी वायफायची व्यवस्था सुद्धा विद्यार्थी स्वतः पदरमोड करून करीत आहेत। तर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत असून शासनाने अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून द्यावा यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रसंगी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सांगितले आहे। या ठिकाणी गरुडझेप जे नावाने चालू आहे, विद्यार्थ्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत। या ठिकाणी कोणीही इथे एक रिस्पॉन्सिबल पर्सन नाही, पुस्तकं चोरीला गेली किंवा कुठला अनुचित प्रकार घडला, काही घडत या ठिकाणी बघणारं कोण नाही। विशेष म्हणजे ही लायब्ररी 10 वाजता बंद होते। या ठिकाणी अनेक आमचे विद्यार्थी आहेत जे तळागाळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, जे इथे शिकण्याकरता येतात। कोणी सेकंड शिफ्ट करून येतो, कोणी टेम्पो चालून येतो, तर त्यांच्याकरता ही लायब्ररी अधिक वेळ चालू राहिली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे। या ठिकाणी वायफाय सुद्धा ही मुलं रिचार्ज करतात आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट या ठिकाणचं टॉयलेट वगैरे साफ करायला मुलांना करावं लागतं। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणी शासनाने जर ही लायब्ररी खरोखर चांगल्या हेतूने सुरू केली असेल तर त्यांनी ती चालवली पण पाहिजे, हा आमचा कटाक्ष आहे। आणि जर या ठिकाणी या सुविधा मुलांना दिल्या नाहीत तर येत्या बुधवारी आम्ही या ठिकाणी या संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारणार आहोत आणि हे जर काम नाही पूर्ण झालं तर या ठिकाणी आम्ही नक्कीच हा उपोषणाच्या मार्गातून आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्याकरता जे करावं लागेल ते करू हे तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रशासनाने याची नोंद घेऊन लवकरात लवकर या फॅसिलिटी या मुलांना द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। इथे साफसफाईला कोणीच माणूस नाही आहे, तर साफसफाई करायला मुलंच सध्या टॉयलेट क्लिनिंग वगैरे करतात, तर त्यासाठी पण एक नगरपालिकेने बघायला पाहिजे। वेळेच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यांनाच वेळेचा प्रॉब्लेम नाही आहे। 9-10 वाजेपर्यंत करणारी सगळ्यात जास्त मुलं आहेत ती 9-10 वाजेपर्यंत करणारीच आहेत। पण जशी माझ्यासारखी अजून 3 ते 4 मुलं आहेत तिथे जी जॉब करून करतात। मी स्वतः टेम्पो चालून हे करतो, सगळं टेम्पो आहे आमचा। तो दिवसभर असल्यानंतर मग टाईम भेटत नाही, 6-7 नंतर जास्त अभ्यासाला वेळ मिळतो मला। त्यामुळं 10 ते 12 किंवा 12:30पर्यंत जर टायमिंग आपल्याला वाढून मिळाला तर ही सगळ्यात पहिली मोठी मागणी आहे। आणि दुसरी मागणी अशी की वायफायचं रिचार्ज सध्या मुलं कॉन्ट्रीब्युशन काढून करत आहेत, तर त्याची पण सोय केली तर बरं होईल। काही मुलं स्पर्धा परीक्षा करणारी आहेत, त्यांना करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून रोजचे रोज महत्त्वाचे 2-3 पेपर आहेत, जसं की इंडियन एक्सप्रेस, द हिंदू आणि लोकसत्ता। हे 3 महत्त्वाचे पेपर जरी शासनाने चालू करून दिले तर आम्ही आभारी आहोत त्यांचे। आणि टॉयलेटचा मुद्दा असा की दोन टॉयलेट साफ करायला इथं कोणी नाही आहे। 15 ते 20 दिवसानंतर सगळी मुलं एकत्र जमून ते सगळं साफ करतात। शेजारीच आपल्या इथं उर्दू शाळेचं जे टॉयलेट आहे तिथं साफ करायला आठवड्यातून 3 दिवस येतात साफ करणारे नगरपालिकेचे, तर त्यांनी फक्त आठवड्यातून 3 दिवस नाही, कमीत कमी 2 दिवस जरी इथे येऊन साफ केलं तर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल।